नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष न्यास्त या मालिकेतील आज 12वा भाग. दामरे चेअरमन झाल्यानंतरचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. म्हणजे पाहतोय काय काय प्रगती कशी झाली आहे. अंतर्गत पातळीवर झालेल्या या बदलाबरोबर म्हणजे चेअरमन आणि सीओ एकत्र पद झालं ते दामल्यांच्याकडे आलं. इथपर्यंत आपण मागे आलो होतो. अंतर्गत पातळीवर झालेल्या या बदलाबरोबर बाह्य परिस्थितीत देशाच्या एकूण बँकिंग प्रणालीत मोठे बदल होत होते आणि होतच राहणार होते. त्या संबंधात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे कृषी, छोटे व्यावसायिक, लघुउद्योजक अशा प्राधान्य क्षेत्राला कर्जपुरवठा करण्याचा. या क्षेत्राला पूर्वी कोणत्याही बँका कर्ज देत नव्हत्या. तेव्हापासून सामाजिक कर्तव्याने बँक अशी आपली युनायटेड वेस्टर्न बँक कर्ज देत होती. नवीन धोरणात त्यांचे उद्दिष्ट ठरवून एकूण कर्जाच्या टक्केवारीत ते निश्चित केले गेले होते. ते गाठण्यासाठी ग्रामीण भागात जाणे, तेथील कर्जदारांचा लेखाजोखा घेऊन मग ती देणे आवश्यक होते. बँकेच्या स्टाफलाही सर्व नवे असल्यामुळे डेअरी, पीक कर्जे, कुक्कुटपालन, अल्पभूधारक, लघुउद्योजक यांच्या बाबतीत त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक होते. दुसरा मुद्दा होता तो नवीन शाखांना परवानगी देताना रिझर्व्ह बँकेने केलेल्या धोरणातील बदलाचा. त्या धोरणामुळे आणि प्राधान्य क्षेत्राचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ग्रामीण अनबँक सेक्टर म्हणजे जेथे कोणतीही बँक नाही, ग्रामीण अनबँक केंद्रे हुडकून तेथे शाखा उघडणे गरजेचे होते. त्यासाठी स्टाफ तेथे आनंदाने नाही पण कमीत कमी नाराजीने जाईल अशी मनोभूमिका व परिस्थिती निर्माण करण्याची गरज होती. तिसरा मुद्दा होता बदलत्या आधुनिक बँकिंगला सुसंगत ठरेल आणि नवनवीन उघडल्या जाणाऱ्या शाखा समर्थपणे सांभाळू शकेल अशा मनुष्यबळाचा म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. चौथा मुद्दा होता तो स्पर्धेत टिकावायचे असेल आणि रिझर्व्ह बँकेचे बदलते निकष पाळावायचे असतील तर डिपॉझिट्स मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा. पाचवा मुद्दा होता हे सर्व करताना रिझर्व्ह बँकेचे SLR आणि CRR म्हणजे सिक्युरिटी रेशो आणि कॅश रिझर्व्ह रेशो या गुणोत्तराचे पालन करण्याचा. बँकेच्या एकूण डिपॉझिट्सच्या प्रमाणात बँकेजवळ स्वनिधीच्या स्वरूपात मान्यताप्राप्त सिक्युरिटीज असल्याच पाहिजे आणि त्याबरोबर रोख व अन्य बँकेकडे तरल ठेवींच्या स्वरूपात रक्कम असलीच पाहिजे अशी टक्केवारी रिझर्व्ह बँकेने निश्चित केली होती. त्यांच्या टक्केवारीला अनुक्रमे SLR आणि CRR म्हणतात. ही टक्केवारी रिझर्व्ह बँक देशातील चलन पुरवठा पाहून त्यावेळी निश्चित करत असते आणि आवश्यकतेनुसार त्यात वाढ किंवा घट करत असते. आताही आपण बघतो की रिझर्व्ह बँकेची पॉलिसी जाहीर होती, त्यामध्ये ही कधी वाढ असते, कधी बँकेच्या म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँका रिझर्व्ह बँकेकडे पैसे घेतात त्याला आणि बँका ठेवतात त्याला. काय दरांनी आपण व्याज देते त्याला रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. त्यात बदल करायचे. या सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने दामले यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अनुभवी सूचनावर गंभीरपणे विचार विमर्श केला. त्या आधारे सर्वंकष धोरण आखण्यात आले. पहिल्या तिन्ही मुद्द्यांचा विचार करून भावी काळात शहरी भागात आणि त्यासोबतच त्यांना लायसन्स मिळण्यासाठी अनबँक सेंटर्समध्ये शाखा विस्तार करण्याची योजना आखली गेली. अशा ग्रामीण भागातील शाखेत जाऊन काम करण्यासाठी उत्साही, धडपडा व नवीन अनुभवाला उत्सुक असा सेवकवर्ग ठरवण्यात आला. तो तेथे गेल्यानंतर त्याच्या राहण्यासाठी जागा बँकेने उपलब्ध करून देण्याचे आणि विशेष काळ त्याने तिथे उत्तम काम केले तर त्याला नंतर इच्छित गावी बदली देण्याचे ठरवण्यात आले. या विस्तारासाठी नवीन स्टाफची भरती आवश्यक होती. त्यासाठी जाहिरात देऊन अर्ज मागून लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे गुणी माणसांना घेण्याचे ठरवले गेले. त्यांना ट्रेनिंगही देण्यात येऊ लागले. या ट्रेनिंगसाठी पाबळकर, राजोपाध्ये आदी स्टेट बँकेच्या निवृत्त ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले. चौथा मुद्दा डिपॉझिटमध्ये भरीव वाढ करण्याचा होता. त्या काळापर्यंत ठेव वाढीसाठी किंवा अन्य कारणासाठी बँकांनी जाहिरात करणे कमीपणाचे मानले जाईल. फार तर नवीन शाखांच्या उद्घाटनावेळी किंवा बँकेच्या वर्धापन दिनी जाहिराती दिल्या जातात. बँकेने यात मोठा बदल करण्याचे ठरवून आकर्षक आणि अर्थपूर्ण जाहिराती करून बँकेची प्रतिमा उंचावण्याचे आणि ठेवीमध्ये वाढ करणे ठरवले. मुंबईच्या बीज ॲडव्हर्टायझिंगचे आनंद गुप्ते यांनी आपले सर्व कौशल्य आणि कल्पकतापणा लावून ही जाहिरात मोहीम उत्तम प्रकारे केली. आता आनंद गुप्ते आपल्यापैकी अनेकांना माहीत नाहीत, पण आजचे आघाडीचे गायक संगीतकार अवधूत गुप्ते आपल्याला माहीत असतील. आनंद गुप्ते अवधूत गुप्त्यांचे वडील. म्हणजे अवधूत गुप्ते आनंद गुप्त्यांचा मुलगा. आनंद गुप्ते फार उत्साहीग्रस्त, माझाही त्यांचा नंतर परिचय झालेला होता आणि अतिशय उत्साही आणि कल्पकग्रस्त होते. बीज ॲडव्हर्टायझिंग ही त्यांची कंपनी होती.
त्यांनी आपले सर्व कौशल्य आणि कल्पकतापणा लावून ही जाहिरात मोहीम उत्तम प्रकारे केली. त्या जाहिरातीतून बँकेची संस्कृती आणि प्रतिमा स्पष्ट होईल ही काळजी घेऊन त्यांनी ही मालिका तयार केली. या जाहिराती इतक्या परिणामकारक होत्या की त्यातील मजकूर अनेक वृत्तपत्र वाचकांनी वाचून पाठ केला. असे आगळेवेगळे स्थान प्राप्त करण्याची जाहिरात मालिका आणि युनायटेड वेस्टर्न बँक ही बहुधा एकमेवच आहे. आज 36 वर्षांतरही वाचकांना त्या प्रभावी वाटतील म्हणून त्यातील काही निवडक जाहिराती मी परिशिष्टात पुस्तकाच्या दिलेल्या आहेत. आनंद गुप्ते यांच्या सहकार्याने बँकेचे यू असलेले बोधचिन्ह आणि पुढेही बँकेची ओळख बनलेली आपुलकीनं वागणारी माणसं हे ब्रीदवाक्य बनवण्यात आले. सहज उल्लेख करायला हरकत नाही. आता मी लिहिलंच आहे पुस्तकात, मला वाटतं नाही काय. आनंद गुप्ते म्हणजे आजच्या तरुण पिढीचा आवडता संगीतकार गुप्ते वडील. कल्पकतेची घराणेशाही असते ती अशी. या जाहिरात मोहिमेच्या जोडीलाच नेहमीच्या एकमेव साचेबंद मुदत ठेव योजनांच्या शिवाय धनवर्धिनी, पेन्शन स्कीम सारख्या नवीन आकर्षक ठेव योजनाही सुरू करण्यात आल्या. शाखा म्हणून ठेववाढ सप्ताह, पंधरवडा असेही साजरे करण्यात आले. त्यासाठी स्टाफला प्रोत्साहित करून खातेदारांच्या गाठीभेट घेणे, त्यांच्याशी चर्चा असे उपक्रम सुरू झाले. या सर्वांचे इष्टते परिणाम ठेववाढीवर दिसून येऊ लागले. 5व्या मुद्द्याचे उत्तर तसे सोपे नव्हते. बँकेचे व्यवहार म्हणजे एक तरी समाजोपयोगी नियमबद्ध सावकारीच असते. ठेवीदारांच्याकडून ठेव घेऊन त्यांना व्याज द्यायचे आणि अशा आलेली रक्कम गरजू कर्जांना थोड्या जास्त व्याजदराने कर्जाऊ द्यायची. या व्याजदरातील येणारा फरक हे बँकेचे ढोबळ उत्पन्न आणि त्यातून व्यवस्थापकीय व दैनंदिन कारभाराचा खर्च वजा करून राहील तो निव्वळ नफा. त्या निव्वळ नफ्यातून काही रिझर्व्ह म्हणून भावी काळासाठी शिल्लक ठेवायचा, नफ्यावर इन्कम टॅक्स भरायचा व राहिलेल्या शेअरहोल्डर्सवर डिव्हिडंड द्यायचे, अशी बँकिंग स्थूल संकल्पना. म्हणजे ठेवीची सर्व रक्कम कर्जावर दिली तर जास्तीत जास्त नफा होणार, पण कायद्याने असे करता येत नाही. कारण आयत्या वेळा कोणी ठेवीदारानं रक्कम मागितली नसली तर काय म्हणून पंचायत. म्हणून ठेवीदारांना संरक्षण मिळावं म्हणून एकूण ठेवीच्या विशिष्ट टक्केवारीने, उदाहरणार्थ 25% व 60% SLR व CRR ठेवावाच लागतो. राहिलेली रक्कमच कर्जावर देता येते, पण त्यासाठी सुयोग्य व पददार कर्ज मिळवायला लागतात. कर्जाऊ दिलेल्या रकमांचे ठेवीशी असलेल्या प्रमाणाला CD रेशो म्हणजे क्रेडिट डिपॉझिट रेशो म्हणतात. तो जेवढा जास्त तेवढा नफा जास्त, पण तो वाढवताना कायदेशीर SLR CRR सांभाळावे लागतातच. त्यात कमतरता आली तर रिझर्व्ह बँक पेनल्टी लावते. त्यामुळे या दोन्हीमधील समतोल सांभाळणे ही कोणत्याही बँकेसाठी तारेवरची कसरत असते. अगदी आज सुद्धा हीच परिस्थिती आहे. युनायटेड वेस्टर्नला हा तोल सांभाळण्याचे आव्हान होते. त्यासाठी सदैव सतर्क राहणारा खास विभाग निर्माण करण्यात आणि दामले यांच्या दैनंदिन नजरेखाली तो कार्यक्षम करण्यात आला. एखाद्या वेळी तो रेशो पाळण्यात अडचण आली तर अन्य बँकांकडून तात्पुरती रक्कम अधिकृतरित्या घेता येते, ज्याला कॉल मनी म्हणतात. त्यावर बँकेला साहजिकच प्रचलित कॉल मनी मार्केटच्या दराने व्याज द्यावे लागते. म्हणून असणारी रक्कम जास्तीत जास्त कर्ज रूपात गुंतली जाईल आणि त्याचबरोबर वैधानिक रेशोही पाळले जातील, हे उद्दिष्ट बँकेने सतत नजरेसमोर ठेवले. त्यावेळीची एक आठवण बँकेची नीतिमूल्य व परंपरा किती काळजीपूर्वक जपल्या जायच्या याचे द्योतक आहे. कितीही काळजी घेतली तरी कधी कधी हा अंदाज चुकतोच. बँकेवर एकदा अशीच पेनल्टी भरण्याची शक्यता निर्माण होण्याची वेळ आली. त्यावेळी एका हितचिंतकाने एक प्रस्ताव आणला. त्यानुसार एक मोठी कंपनी तात्पुरती 50 लाखाची ठेव देण्यास तयार होती, पण त्यासाठी मध्यस्थाला कमिशन देणे जरूर होते. अशा वेळी दामले व संचालक मंडळाने मूळ तत्वांचे स्मरण करून ठामपणे तो मोह टाळला व त्या अनिष्ट प्रथेऐवजी रिझर्व्ह बँकेला पेनल्टी भरण्याचा नीतियुक्त राजमार्ग स्वीकारला. अशा नीतीपालनामुळे ठेववाढीचा वेग काही वेळा मंदावले असेल, पण उच्च नीतिमूल्याची सदैव जपणूक झाली. पारदर्शी स्वच्छ प्रतिमा उंचावण्याचे कार्य चिरस्थायी झाले, हेही तेवढेच मोलाचे. आतापर्यंत बँकेने नवीन शाखा उघडताना त्या जागा खरेदी करून शक्यतो स्वतःच्या वास्तू उघडल्या, पण बँकेच्या साताऱ्यातील हेड ऑफिसला मात्र स्वतःची इमारत नव्हती. ते चिरमुले निकेतन या इमारतीत भाड्याच्या जागेत होते. कुठेही विषय निघाला की ही त्रुटी व्यवस्थापनाला नेहमीच सलत असे. बँकेची साताऱ्यात स्वतःची भव्य इमारत असलीच पाहिजे या बाबतीत चेअरमन आणि संचालकांचाही प्रयत्न चालू होता. सातारा शहराचा विस्तार पूर्व भागात होत होता आणि पोविनाका उद्याच्या साताऱ्याचा केंद्रबिंदू ठरणार होता. आता तो ठरलाच आहे. त्यामुळे त्या परिसरात मुख्य रस्त्यावर जागा आवश्यक होती. बँकेचा भावी विस्तार लक्षात घेऊन 4-5 मजली इमारत आणि त्यात पुरेसा कार्पेट एरिया म्हटले
की 8-10 हजार चौरस फुटांचा तरी किमान प्लॉट असणे जरुरीचे होते. त्या परिसरात खुले प्लॉट्स फारसे नव्हते. जे होते ते लहान तरी किंवा आतल्या बाजूला होते. मुख्य रस्त्यावर घरे होती. एखाद दुसरे जुने बंगले होते. त्यातही भाडेकरू असत. कधी मालक व भाडेकरू दोन्ही असल्याने ते उपयोगी नसत. या सगळ्यामुळे भव्य स्ववास्तूचे स्वप्न प्रत्यक्षात येत नव्हते. प्रत्येक गोष्टीत वेळ यावी लागते असे म्हणतात, तसे या गोष्टीत वेळ आली ती 1969 सालात. पोवी नाक्याच्या कोपऱ्यावरच दाराशा सातारवाला यांचा दिलबहार नावाचा टिपिकल ब्रिटिश पारशी पद्धतीने बांधलेला बंगला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात मिलिटरी कॉन्ट्रॅक्टले सातारला मोठे प्रस्ताव होते. त्याला साजेसाच असा एकेकाचा हा दिमागदार दिलबहार बंगला. पण बंगल्याची अवस्था 1968-69 साली तेवढी देखणी राहिली नव्हती. आजूबाजूला हापूस आंब्याने लगलेली बुटकी झाडे, फुलझाडे अशी बाग आणि मध्ये तो बंगला. सातारवांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपणे धनाढ्य नसली तरी बरी होतीच. त्यांच्या मालकीच्या इतर 4-5 बंगल्यापैकी एका ते स्वतः राहत. दिलबहार बंगला त्यांनी गजराजे गायकवाड कुटुंबियांना आणि नगररचना कार्यालयाला भाड्याने दिला होता. सर्व दृष्टीने ती जागा बँकेला सोयी वाटत होती. पण सातारवांचे मन मिळवून योग्य किमतीला त्याच्या विक्रीस संमती घ्यायची पहिली आणि गायकवाडांशी वाटाघाटी करून ती जागा वेकंट करायची अशा 2 मोठ्या अडचणी होत्या. बँकेचे चेअरमन भाऊकाका गोडबोले 1965 पर्यंत सातारवालांचे इन्कम टॅक्स सल्लागार म्हणून काम पाहत होते. तर 65 नंतर मीच ते काम पाहत होतो. भाऊकांनी या दोन्ही अडचणी सोडण्याची जबाबदारी बँकेच्या प्रेमापोटी घेतली. भाऊकांनी सातारवालांशी 2-4 वेळा भेटून प्रयत्न केला, पण सातारवालांनी त्यांना दाद लागू दिली नाही. मला याची काहीच कल्पना नव्हती. इन्कम टॅक्सचे रिटर्न भरण्यासाठी सातारवालांनी माझ्याकडे हा विषय काढल्यावरच मला ते समजले. भाऊकांचे प्रयत्न चालूच होते. त्यात मीही माझ्या वतीने अल्पशी भर घातली. जुने भाडुकर असल्याने भाडे कमीच आहे. शिवाय खुल्या जागेचे आणि बागेचे भाडे नाहीच. तेव्हा योग्य किंमत आली तर ती जागा विकण्यात कसे येतच आहे याचे मी त्यांना सांगितले. हा हिशोब विचार त्यांना बहुधा पटला असावा, कारण ठाम नकाळी त्यांनी तुम्ही म्हणत असाल तसा विचार करायला पाहिजे असा प्रतिसाद दिला. भाऊकांचे स्वभाव विशिष्ट असे होते की एखादी गोष्ट त्यांच्या मनात आली की ते तिचा पाठपुरावा नेटाने चालू ठेवून ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत त्यांना चैन पडत नसे. त्यांनी असाच सातारवाल्याकडे पाठपुरावा चालू ठेवला. किमतीच्या बऱ्याच चर्चावर शेवटी ते एकदा तयार झाले. आता प्रश्न होता भाडेकरूंनी जागा सोडायची मान्यता देऊन वेकंट पोझिशन मिळवण्याचा. नगररचना कार्यालयाचे व गायकवाडांचे मनपरिवर्तन त्यांनी घडवून आणले. तेही राजी झाल्यावर 8 मे 1969 रोजी सुमारे 50-52 हजार रुपयाला ही जागा बँकेने खरेदी करून स्ववास्तूचा पहिला महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. त्यातील जुनी इमारत म्हणून सामान नेण्याचे टेंडर काढून विकण्यात आले. माझ्या आठवणीप्रमाणे भाऊसाहेब पवार यांनी ते टेंडर घेतले. त्या सामानानुसार बँकेच्या 4 सेवकांची घरे बांधण्याचे काम त्यांनी पुढे पूर्ण केले. नवीन इमारतीचा प्लॅन, मंजुरी, टेंडर्स वगैरे प्रक्रिया काटाकाजीने पूर्ण करून पुढे न्यू ट्रिओ बिल्डर्स या नामांकित कंपनीकडे बांधकामाचे काम सोपवण्यात आले. अर्थातच हे सोपस्कार होईपर्यंत भाऊकाका चेअरमनपदावरून निवृत्तही झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्याचा प्रारंभ करून देता आला याचे समाधान त्यांना मिळाले होते. या इमारतीचे भूमिपूजन 8 मार्च 1971 रोजी भाऊकाका म्हणजे माझे वडील आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी म्हणजे माझी आई यांच्या हस्ते होऊन प्रत्यक्ष बांधकामास प्रारंभ करण्यात आला. आज आपण इथे थांबूया. पुढच्या उपक्रमात बँकेच्या उपक्रमांना येणारे यश वगैरे पुढच्या भागात घेऊ. तोपर्यंत नमस्कार. आपल्या प्रतिक्रिया, आपले अभिप्राय मला कळवा 98-220-16-299 या नंबरवर किंवा arun.godbole009@gmail.com या ईमेलवर. नमस्कार.